हाय गाईज, आज आपण आलेलो आहोत कॉलेजच्या मुलांची गप्पा मारायला, ज्याच्यावर संपूर्ण कॉलेज चालतं. लव, क्रश आणि रिलेशनशिप आणि ब्रेकअप. चला तर आपण आज ना सर्व मुलांकडून याबद्दल माहिती काढून घेऊयात. काहींचं दिल गार्डन असतं, तर काहींचं दिल हे ब्रेकअप मोडवर असतं. आपण सगळ्या मुलांशी बोलूयात आणि आपण जाणून घेऊयात कोणाचं दिल कुठल्या मोडवर आहेत ते. चला, क्रशने जर तुम्हाला हो म्हटलं तर तुमची पहिली रिॲक्शन कशी असेल? मला क्रश नाही. काय वाटतं आजकालचे ब्रेकअप्स होतात तर सगळ्यात जास्त मेन कारण काय असेल ब्रेकअप होण्याचं? लॉंग डिस्टन्स. तुम्ही सांगा. मिसअंडरस्टँडिंग्स. तुम्ही? तेच मिसअंडरस्टँडिंग. मिसअंडरस्टँडिंग. तुम्हाला असं वाटतं का मुलींच्या खूप जास्त अपेक्षा मुलांकडून सध्या त्याच्यामुळे जास्त ब्रेकअप्स होतात? तसं नाही म्हणता येणार. एवढं पुढे चांगलं आहे. असं काही नाही, पण मग तेच समजून घेत नाही, त्याच्यामुळेच जे काय असतं ते त्याच्यामुळेच भांडण वगैरे. तुमचा क्रश आहे आणि त्यानेच तुम्हाला प्रपोज केलं तर तुम्हाला काय वाटेल? नाही, घरच्यांच्या रिस्ट्रिक्शनमुळे नाही करणार आम्ही, नाही का, त्यामुळं बाकी काही नाही. सेम त्यांचं पण सेम. तुमच्या क्रशनी तुम्हाला प्रपोज केलं तर तुमची पहिली रिॲक्शन काय असेल? असं ही रिॲक्शन आहे. नो रिॲक्शन ॲट ऑल. नो रिॲक्शन. नो रिॲक्शन. ब्लँक. ब्लँक. पण मग त्याला काही पुढे हो नाही किंवा काय ब्लँक. म्हणजे तिला काय ब्लँक आहे असं कसं कळणार? म्हणजे तुम्ही हो नाही म्हणणारच नाही का काही? घेऊन जाईल डायरेक्ट प्रपोज केला चालू. पहिली रिएक्शन म्हणजे एकदम ओव्हरवेल्मिंग असेल. लाईक मी खूप दिवसापासून तिला लाईक मागे टीचर, तर मग ओव्हरवेल्मिंग असेल. ओके तुम्ही सांगा. नाही, माझी काही रिॲक्शन असेल सेम फॉर्गनी. म्हणजे तुम्ही यांच्यासारखं ब्लँक पूर्ण ब्लँक होऊन जाईल आणि दुसरं काय नाही. लहानपणीपासून ब्लँकच आहे. सध्या क्रशच नाही आहे. पण समजा पूर्वी जरा रिव्हर्स मध्ये जाऊन समजा विचार ते गॅजेट तर नाही आता. माहिती नाही मला, कधी ब्रेकअपच झालं नाही. आलंच नाही त्या लाईनीत नाही त्या. सक्सेसफुल लाईफ जर्नी आहे का? एकदम सिंगल. याचं घेऊ शकता. याचं हा 12th होता याचा. आणि तुमच्या क्रशनी यांना प्रपोज केलं तर तुम्ही सगळे यांना हात दाखवताय म्हणून पर्याय आहे, पण आम्ही सिंगल आहे. विराज आणि मी सिंगल. अरे मुली जास्त बोल्ड आहे अरे आजकाल. ओके तुम्ही सांगा. म्हणजे बघा, फनी रिझन काही असू शकतो. फॉर एक्झाम्पल ती समोरची फुल पॉझिटिव्ह असली, काही असली, अरे फॉर एक्झाम्पल तिला काही गोष्टी आपल्या आवडले नसेल, तर मग ती एकदम छोटी ती फनी रिझन असेल. प्रश्न असा आहे, तुमचा जो क्रश आहे त्याने जर तुम्हाला प्रपोज केलं तर तुमची पहिली रिॲक्शन काय असेल? म्हणजे मी तर पूर्ण ढगात ही ढगात जाणार आहे. आता हिला विचारूयात आपण सेम क्वेश्चन. जर तुमच्या क्रश प्रपोज केलं तर मला शब्दात बोलता नाही येणार. ती शब्दात व्यक्त करू शकत नाही तिच्या भावना. तू सांग, तुला काय वाटेल? प्रपोज सेम. तिला पण शब्दात तिचा आनंद व्यक्त करता नाही येते. आता आपण हिला विचारूयात. मला लाईक प्रपोज केला तर मग थोडं मी पहिले शॉकच होईल आणि मग नंतर ढगात जाईल. तुम्हाला काय वाटतं की आता जे ब्रेकअप्स वगैरे होत आहेत तर त्याचं सगळ्यात फनी रिझन काय असेल? डबल डेट. ओ, डबल डेट. तुला काय वाटतंय? टाईम इश्यू किंवा ट्रस्ट. अच्छा, ट्रस्ट. तुला काय सगळ्यात फनी मला तर मुलांचा टॉक्झिकपणाच आवडतो? म्हणजे टॉक्झिकपणाच वाटतो की नाही का, ब्रेकअप होण्याचं रिझन तेच असू शकतं. याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, हे करू नको, ते करू नको. अच्छा, खूप जास्त पॉझिटिव्हनेस असतं मुलींच्या बाबतीत. अच्छा. पॉझिटिव्ह असतात पण काय ओव्हर टॉक्झिक असतात डायरेक्ट. तुला काय सेम पॉझिटिव्हनेस म्हणजे जास्त ओव्हर पॉझिटिव्हनेस झाली ना की मग ब्रेकअप होऊन जाते. ठीक आहे, तू इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. आता मुलगी कसं काय, म्हणजे ऑलरेडी घरच्यांचं पण ते असतं की नाही का, इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, आणि बाहेर जाऊन मग ते पण म्हणतात की इकडे नको जाऊ. मग त्याच्यापेक्षा मग ठीक आहे, ब्रेकअप केलेला. तिचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे तिला पहिले आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर मी तुला असा प्रश्न विचारते, तुझ्या क्रशने जर तुला आज वाढदिवस आहे, आज जर तुला प्रपोज केलं तर तुझी पहिली रिॲक्शन काय असेल? मला कुठला क्रशच नाही आहे ॲक्च्युली, पण मग जर सपोज केलं तर ऑब्व्हियसली आन्सर नाहीच असेल. अच्छा. क्रश असेल तरी हो. त्याने तुला प्रपोज केलं तर तू आज तुला काय वाटेल?
ठीक आहे आनंद तर होईल, पण बस सपोज तो खूप छान हँडसम असेल तर आपण नसेल तर नाही. रिझन म्हणजे ब्रेकअपचं की म्हणजे मित्र सांगतात की अरे तुझी गर्लफ्रेंड तिकडे दिसली